आता आपण वाटाणे टाकलेले आहे याच्यामध्ये आणि टाकायचे आहे टोमॅटो. मी टोमॅटो पण टाकलेले आहे याच्यामध्ये, आपण चिरून घेतले ते आणि त्याला थोडं परतवून घ्यायचं. त्याला झाकून ठेवाय 2-1 मिनटं. मग बघूया आपण आपलं शिजलं आहे का. आता टोमॅटो पण शिजलेले आहेत. आता आपण याला थोडं परतवून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे जे वांगे आपण मॅश केलेले होते ते वांग्याचं बारीक टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो किती सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण यात वांग्याचे मॅश केलेलं टाकून देऊया. ते परतवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. एकजीव करायचं आहे ते वांग्याचं मॅश आणि टोमॅटो शिजलेले सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता किती छान आहे एकजीव झालेला आहे. आता याला 2-1 मिनटं शिजू द्यायचं, झाकून ठेवायचं. आपण बघूया आपले वांग्याचं भरीत तयार आहे का. तर बघा छान एकजीव झालेलं आहे आणि खूप खमंग वास पण येत आहे. छान झालेलं आहे. आता आपण यात सांबार टाकून घेऊया, कोथिंबीर म्हणतात त्याला. ते टाकलेलं आहे. त्याला पुन्हा एकजीव परतून घ्यायचं आहे की सांबार पण त्याच्यामध्ये अगदी मिक्स झालेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे किती छान आहे वांग्याचं भरीत दिसतंय आणि झणझणीत असं झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेली आणि हे आता वांग्याचं भरीत पूर्णपणे तयार आहे. थँक्यू गाईज. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवू शकता. अगदी सुंदर आणि खमखमीत असं झालेलं आहे.